विधान परिषद निवडणुकीतील माघारीनंतर गोकुळ गीतेंच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण। जब शेर 2 कदम पीछे हटता है तो समझो कुछ बड़ा होने वाला है, पोस्टच्या माध्यमातून गीतेंचा उल्लेख। मनमाडचे नगरसेवक मजीद शेख यांचं जात प्रमाणपत्र रद्द। विरोधकांच्या आक्षेपानंतर नाशिक जात विभागीय पडताळणी समितीचा निर्णय। या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात जाणार असल्याची मजीद शेख यांची माहिती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक। वित्त खात्याने महामंडळाला सवत मूल्याचा निधी देण्यास नकार दिल्यानंतर बैठक सुरू। बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फरक, निवृत्ती वेतन आणि प्रलंबित भत्ते या विषयांवरती चर्चा। मंत्री प्रकाश आंबेडकर यांची नवी दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठक। राज्यातील आरोग्य यंत्रणांच्या बळकटीसाठी बैठकीत चर्चा। कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेची वयोमर्यादा 5 वर्षांपर्यंत वाढवण्याचा तत्वता मान्यता। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात अनोखं आंदोलन। केंद्रीय मंत्र्यांची वेशभूषा परिधान केलेल्या प्रति शिक्षण मंत्र्यांना आंदोलकांनी घातला चपलांचा हार। आपण टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासोबत असल्याची खासदार कल्याण बॅनर्जी यांची भूमिका। अभिषेक बॅनर्जींशिवाय पक्ष पुढे जाऊ शकत नसेल असं ममता दिदींना वाटल्यास आपण पक्षात राहणार नाही, कल्याण बॅनर्जींची माहिती। नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेनेमध्ये ठोक मानधनावरती असलेल्या 1300 कामगारांची पगारवाढ। गेल्या 6 वर्षांपासून आंदोलनाला यश। कामगारांच्या खात्यामध्ये 7,000 रुपये जमा झाल्याची माहिती। मुंबई मेट्रो 3 मध्ये मोबाईल नेटवर्क सेवा पूर्ववत। एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया कंपन्यांची नेटवर्क सेवा सीप्स ते बीकेसी दरम्यानच्या सर्व स्थानकांवरती पूर्ववत। ही सेवा टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवरती उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती। वर्सोवा 7 बंगला परिसरामध्ये नालंदा मेनका इमारतीला भीषण आग। आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट। इमारतीत काही जण अडकल्याची प्राथमिक माहिती। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू। भिवंडी तालुक्यातल्या पडघा परिसरामध्ये पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग। गोदामात मोठ्या प्रमाणावरती पेपर रोलची साठवणूक। आगीचं कारण अस्पष्ट। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल। बदलापूरच्या जुवेली गावाजवळ कारमध्ये 2 मृतदेह आढळले। मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश। दोघांवरही धारधार शस्त्रानं वार केल्याची माहिती। पोलिसांचा पुढचा तपास सुरू। भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा धाकटा मुलगा अन्वय द्रविडची भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड। 4 जुलैपासून खेळवल्या जाणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी अन्वयची निवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।